मना मनात उजेड त्याने पेरला, फिरविला मायेचा हात, ओलावा त्याने वाटला, सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला, दिसाला रातीला राहिला साथीला, दुरावा कुणाला ना दिला, करती सारे मुजरा हा आभाळ माणूस, म्हणती सारे याला हा बाप माणूस, म्हणती सारे याला हा बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, जिरारा 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 जिरारा, टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा, वाघाच्या ह्या चालीचा तोरा तोबा तोबा, चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा, नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा, आभाळा होती हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा बाप माणूस, 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 बाप माणूस. आता दादासाहेब पहिल्यांदाच एकटे पडले, त्यांची शिकार करायला तुम्हाला कितीसा वेळ लागणार? परंतु सुटून येईपर्यंत काय करायचं? आता आमच्या नुसतं बाजूला उभं असणार ना तरी देखील कामं होत आहेत पटापट. मी करीन. पडून राहा जाग आली असेल तर पडून राहा की. अहो झोपेत एकदा डोळं उघडलं ना की अंथरुणावर पडून राहायला नको वाटतंय. अच्छा इथं बस. इथं बस. हा कालच्या परिस आज बरं वाटतंय? हा बरं वाटतंय. काय ऊन एवढी वर आली तरी तुम्ही मला उठवलं नाहीसा. 9 वाजले असतील ना. मग काय झालं? अहो कामं आटपायला पाहिजेत ना सगळी. हो घरामध्ये बाकीची माणसं आहेत की त्यांची कामं त्यांना माहिती आहेत. आता रोज तुम्ही जी आमची कामं करून द्यायचं की नाही, आज आम्ही केली की नाही? राहू दे हो, तुमच्यावर बोलत बसलं की इथंच येळ जाईल. नाश्त्याची तयारी झाली की नाही ते तरी बघून येऊ द्या मला. झालीत. तुमच्या शिस्तीनुसार समधी कामं येळच्याळी झालीत आणि इथून पुढे बी होतील. तुम्ही अजिबात उठायचं नाही. हा चला तुम्ही दोघांनी पण नाश्ता करून घ्या. इथं दादासाहेब बसा. बरं वाटतंय? हाय बरं आहे. हे काय झालं? नाही भूकच नाही. जो पत्र चंद्रा बाहेर येत नाही ना तो पत्र आम्हाला अन्न गोड लागणार नाही ग. मोठी आई बरं वाटतंय? वाटतंय. खाल्लंस का? भूक नाही रे बाळा. आजारी माणसांना भूक लागत नाही पण तू तर बरी झालीस. आणि तूच म्हणतेस खाल्लं की ताकद येते म्हणून. एवढं म्हणते तर हिच्यासाठी तरी खाऊन घ्या की. आता तुम्ही स्वतःच्या हाताने खाणार आहात की मी भरवू? गो बाई चूळ तरी भरू दे मला मग खाते. आता आपण एक शर्यत लावायची. कोण जिंकते ते बघायचं. मोठी आई जिंकतीये की आजोबा? आणि जो जिंकेल त्याचं नाव मी बाबा आल्यावर त्याला सांगणार. चंद्रानं काय खाल्लंय का नाही कुणास ठाऊक. तुम्ही चंद्राबाऊंची काय बी काळजी करू नका. आत्ताच आबून बरोबर त्यांचा डबा पाठवून दिलाय मी. चल तोंड धुवून घ्या.
बरं झालं डबा घेऊन तुम्ही चालायचा. घरचं कधी कुणी येतं याचीच वाट बघत होतो मी. घरचे कसे आहेत समजे? आई, दादासाहेब, इरा, शिल्पा, म्हणजे समजेच. काय झालं शब्बीर चाचा? तू कसं आहे? तुला इथं काही तकलीफ नाही ना? असेल तर सांग, आपण आपल्या माणसांशी बोलून घेतो. शब्बीर चाचा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. काय लपवणार तुझ्यापासनं? हा डबा घे, नाही तर बोलण्याच्या नादामध्ये हा डबा द्यायचं विसरून जायचो. आई कशी आहे? शब्बीर चाचा, आई कशी आहे? तुम्ही जोपतूर सांगत नाही तोपतूर मी डब्याला हात. अरे मारा मारा तुम्ही, चालेल मला. अरे तुला पोलिसांनी पकडून नेल्यावर तो धक्का आई साहेबांना सहन नाही झालं, त्या चक्कर येऊन पडल्या. काय झालं आई साहेबांना? आता डॉक्टरना दाखवलं का? डॉक्टर आलता, त्याने सांगितलं काय म्हणला? काही काळजीचं कारण नाही. नक्की? नक्की. आणि दादासाहेब? ते बी ठीक आहेत. कसं ठीक असतील? मी इथं जेलमध्ये आणि सूर्य तिकडे अमेरिकेला गेलाय. कळतंय ना? 2-2 पोरं असताना बी एकटं होणं काय असतं ते. पण ठीक आहेत ते. दादा साहेब आहेत ते. हे बघा चंद्रभाऊ, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या सुटकेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय. उद्या तुम्हाला कोर्टात हजर केलं जाईल. पोलिसांकडून पोलीस कस्टडी कशी मिळेल यासाठी प्रयत्न होतील. आपण तुमच्या जामिनासाठी आपण प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की जामीन मिळेल. सूर्य पोचला का? और कालच्या गडबडीत त्याला फोन करायचं राहूनच गेलं. आता इथून बाहेर पडलो की लगेच त्याला फोन करतो. हा कळवा मला. हा कळवतो. काळजी घ्या. बस बस. आता इथून 3-4 दिवस हालायचं नाही. अगं इथनं हालायचं नाही म्हणतीस, मग माझे कामं कोण करणार? मी हाय की. तुम्ही घ्या. तुमची जी काय कामं असतील ना ती मला सांगायची, समधी करेन मी. दादासाहेब, आता तुम्हीच समजावून सांगा बरं. आजारपणात आराम करायचा असतोय, काळजी नाही. हा, या बाबतीत त्या तुझं आणि इराचं ऐकतील. तूच त्याला समजू. तुम्ही पण तिचीच बाजू घ्यायला लागला वय? अहो, बाजू घ्यायचा काय सवाल आलाय? कसं आहे, ती काय आम्ही काय काळजीपोटीच बोलते की हो. ऐकलं ना? तुमच्याच भाषेत सांगायचं तर इशय संपला. हा बोल. काय किती वेळ फोन उचलायला? अरे ते जर कामात होते ना म्हणून उशीर लागला. तू बोल की, तू पोचला का मुंबईला? मुंबईला केव्हाचाच पोहोचलोय. फ्लाईट डिले झाली आहे, तो वाट बघतोय. घरी सगळे कसे आहेत? घरी आहेत, ठीक आहेत. गीता, अशी अडखळत का बोलतेस? नाही, ते तुला सांगितलं ना, कामात होते. काम करत करतच बोलते. बोल की. दादासाहेब कसे आहेत? आणि आई? चंद्रभाऊ आहे तिथे? चंद्रभाऊ आहेत की, आहेत. आणि आईसाहेब पण आहेत ठीक आता. गीता, गीता काय झालंय? तू नेहमीसारखं बोलत नाहीयेस गीता. काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही रे, खरंच काय नाही. तू नको इथली काळजी करू, आम्ही आहोत समजे येतं. तू पोचल्यावर फक्त फोन करा. ठेवते. काय ग?
कोणाचा फोन होता? सूर्याचा. बरं आहे ना वा? हा, त्याचं फ्लाईट लेट झालंय, एअरपोर्टवरच आहे. इकडचं काही कानावर घातलं नाही ना वा? नाही नाही, अजिबात नाही. मानलं साहेब, तू मसनी मानलं. नाही म्हणजे कसं आहे की एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही जे काही करताय ना ते बघाय आपले मोठे मालक पाहिजे होते. हा, त्यांच्या डोळ्याचं पारणच पिटलं असते. नाही म्हणजे आता इतक्या वर्षापासून मी या धंद्यामध्ये आहे. नुसती बोलबच्चनगिरी आणि डोसकं चालवणं ह्याच्यामध्ये लई फरक असतोय. ते माझ्या आता लक्षात आलेले असं. हा, साहेब ते तुम्ही आयजी साहेबांनी बोलवलं होतं ना, ते आलेत ना? वेलकम, बसा. साहेब, तुम्ही बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल का? बोला, काय काम आहे? कौतुक करायचं होतं तुमचं. तुमच्यासारखी माणसं आवडतात मला. दिलेलं काम दिलेल्या वेळेत चोख पार पाडणारी. मॅक, राहू द्या, याची काही गरज नव्हती. हो, बिझनेसमॅन आहे मी. किती आणि कुठे पैसे द्यायचे हे चांगलं कळतं मला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंद्राला अटक केली. आता सलग सुट्या असल्यामुळे त्याला काही लवकर जामीन मिळणार नाही. त्याचं पुढे काय करायचं ते बोला. तो जास्तीत जास्त दिवस आत कसा राहील ते बघा. योग्य वेळ आली की त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगेनच. नाही पण कसं आहे ना, एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. या समध्यामध्ये लोकांच्या भावनेचा पण विचार करायला पाहिजे. असं दादासाहेब कायद्यानं चालतात, पण लोक दादासाहेबांसाठी कायदा बघणार नाही. चंद्राला पकडलंय त्यामुळे आगीचा फडका कधी उडेल. कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होईल. अहो, तुम्ही त्याची कशाला काळजी करता? तुमच्या मोर कोण बसलाय? हर्षवर्धन सबनीस. तुम्ही फक्त दिलेलं काम चोख आणि टायमावर करा. म्हणजे बघा कसा तुमचा फायदा होतोय, छोट्या मालकांचा फायदा होतोय. आणि नाही म्हणजे जिथे मी असतोय तिथं फायदाच होत असतोय. म्हणून तुम्ही म्हणत असतोय ना नेहमी, जिथं खोत असतोय तिथं फायदाच होत असतोय. मी फक्त तुम्हाला धोक्याची आगाऊ सूचना दिली, बाकी तुमची मर्जी. रिलॅक्स. त्याचा विचार तुम्ही नका करू. तुम्ही फक्त ऍक्शन घ्या. रिॲक्शनची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. चंद्रानं काही खाल्लं? हा, खाल्लं. कसं आहे? ठीक आहे. म्हणजे इथं काय घडलं ते सांगितलं नाही ना त्याला? नाही, आता त्याने विचारलं सांगावंच लागलं, पण जे सांगायला पाहिजे तेच सांगितलं. काळजीचं काय विकार नाही. येताना गावकरी भेटले होते. काय म्हणले? काय म्हणणार आहे? चंद्राला अटक झाली म्हणून चिडलेले असणार आहे. हो, फक्त तुमचा आदेश नाही म्हणून गप्प बसले. नाही तर चंद्राला सोडवायला स्वतः चालले होते. आमच्या मुलाला सोडवायला आम्ही कायदा हातात घेतला तर लोकांचा न्याय संस्थेवरचा विश्वास उडेल. चंद्राला आम्ही कवावी बाहेर काढू शकतो. पण आता जे काय व्हायचं असेल ते कायद्यानं होईल. दादा, हे समजा खरं आहे, पण समोरच्याने बी कायद्याने वागलं पाहिजे ना. समोरच्यानं कमरेचं सोडून डोक्याला बांधलं म्हणून आपण तसं करायचं नसतंय. आपण मर्यादा पाळली तर गावकरी मर्यादा पाळतील. ते काय नाही, चंद्राच्या बाबतीत जे काय व्हायचं ते कायद्यानंच होणार. दादा, हे तुमचं विचार कुणाला पटू नाही तर न पटू, मला एकदम पटले बघा.
बरोबर आहे हो, नेहमी असं धाकदा पटशा करून नसतं होत काम. हा, कधी कधी समोरच्याला समजून बी घ्यावं लागतं, म्हणजे जसं तुम्ही मला समजून घेतलं. चंद्राला सोडवणं आता फक्त तुमची एकट्याची जिम्मेदारी नाही, माझी बी आहे. का काय त्याचा बी तुम्ही म्हणतो ना की बाबा कायदा हातात नाही घ्यायचा, ठीक आहे ना मग, पण आपण शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने या गोष्टीचा निषेध तर करू शकतो की नाही. ठरलं, त्या लोकांना बऱ्या बोलानं चंद्राला सोडलं तर ठीक आहे, नाही तर मी स्वतः उपोषणाला बसन. माझा चंद्र जवळ बाहेर येत नाही ना तवर अन्नाचा एक घास घेणार नाही मी. तुझ्यावर तशी येळ येऊ देणार नाही. आमचा कायद्यावरती विश्वास आहे. बाबा नमस्कार पडला बाप आहे तुझा नीट बॉल. उगा कशा पैकी चंद्राला सोडायच्या गोष्टी करताय. मी ना आपण जोशात आले काय बी बडबड सुटताय. जेलमध्ये राहील तर आपलाच फायदा ना. उगा माझ्या पोटावर पाय कशाला घेताय तुम्ही. तू डोसक्याला पाठास डोसका आहे का कधी कोणत्या येण्याला काय प्रतिक्रिया द्यायची जरा डोसकं चालवावं लागतं. तू सांगितलं का मला कळत नाही. पुन्हा लहान आहे लहान आहे तुला नाही कळायच्या गोष्टी. शब्बीर चाचा, शब्बीर चाचा. काय ग, कुछ काम था क्या? कसे आहेत ते? चंद्राची अजिबात काळजी करू नको, एकदम ठीक आहे. तुमच्याकडे डब्बा दिला होता ना, खाल्लं का त्यांनी? अगं किती काळजी करशील, चंद्र आहे तो दादासाहेब झुंजारवांचा पोरगा. त्याला कुठे बी ठेवलं त्याला काय बी होत नसते आणि तो कोणाला घाबरत बी नसते. त्याला फक्त तुझी आणि इराची काळजी आहे. पण जसं त्याला समजावून सांगितलं ना तसं तुला बी सांग, दादासाहेब असताना काळजी करायची नाही. आणि जोवर यो शब्बीर जिंदा आहे तोवर झुंजारराव खानदानावर आज बी येऊ देणार नाही. शब्बीर चाचा, मला त्यासनी एकदा भेटायचंय, म्हणजे मी लांब ना बघून निघून जाईन तिथनं. शक्य नाही ते. अहो पण का? झुंजारराव कुटुंबातील बाई आज पतूर पोलीस स्टेशन कोर्ट यांची पायरी चढलेली नाही आणि तू बी चढणार नाहीस. अहो पण काळजी करायचं कारण नाही. आपला चंद्रा लवकरच आपल्या उभा असणार आहे. शब्बीरची जबान आहे. ठीक आहे. मी घेतले असता की तुम्ही कशाला देताय? अहो काय झाले, आमच्यासारखी टाळटाळ तुम्ही करायला लागलायचा म्हणून तुमच्यासारखं लक्ष देऊन आम्ही करतोय. जमते की झाली का थट्टा सुरू तुमची? घ्या. आता तुम्ही काय बोलायचं नाही, गप गुमान पडून राहायचं. हा, तुम्हाला आरामाची गरज आहे. आईसाहेब चला, गोळ्या घ्यायची वेळ झाली ना? नाही नाही, आम्ही दिलेत, आत्ताच दिलेत. तू ते आमचं काम कर. तू इथे जरा बसून राहा, आम्ही जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येतो. हा हाय मी. झालं ना? ताप उतरलाय. दादासाहेब बोलतोय. मी कोण बोलतोय ते विचारायच्या भानगडीत पडू नका. फक्त मी काय सांगतोय ते नीट ऐका. खूप एकटे पडला असाल नाही दादासाहेब. तुमचा सूर्य अमेरिकेला गेलाय आणि चंद्रा पण जेलमध्ये गेलाय. एका बापासाठी मुलं दूर असणं लय घातक असतं दादासाहेब. कोण बोलतोय? कोण बोलतोय ते सोडा हो. तुमची कीव येऊन एक कोडं घालतो.
बघा सुटते का? एका सिंहासनाला 4 पाय, 3 गेले, चौथा शिल्लक राहील काय? नीट विचार करा. जास्त वेळ घालवू नका, नाहीतर तुम्ही विचार करत राहाल आणि तिकडे चौथा पाय मोडून पडायचा. एका सिंहासनाला 4 पाय, 3 गेले, चौथा शिल्लक राहील काय? नीट विचार करा. जास्त वेळ घालवू नका, नाहीतर तुम्ही विचार करत राहाल आणि तिकडे चौथा पाय मोडून पडायचा. 4 पाय, चौथा शिल्लक राहील काय? चौथा शिल्लक राहील काय? नाहीतर तुम्ही विचार करत राहाल आणि तिकडे चौथा पाय, तुम्ही विचार करत राहाल आणि तिकडे चौथा पाय मोडून पडायचा.